मेड इन स्वीडन आहे. ह्या स्वीडनला पण माझ्या घरी होत्या. हा मेड इन इंडिया आहे. मेड इन मलेशिया. सगळ्यात स्वस्त वस्तू 2-3 होत्या. नमस्कार मंडळी. यादीपेक्षा खरेदी वाढत गेली आणि जवळपास 30,000 रुपयात 105 वस्तू आम्ही IKEAतनं घेतल्या. बाप रे. पाहूया त्या काय काय आहेत. ह्या वस्तू दाखवण्याच्या मागे उद्देश हा नाही आहे की आम्ही काय काय शॉपिंग केली, किती शॉपिंग केली. बस एकच की एक रेफरन्स. आम्ही IKEAला जाताना खूप लोकांचे व्हिडिओ सर्च केले की इथे कुठली वस्तू मिळते, काय मिळते, आपण कोणत्या सेक्शनला जास्त वेळ द्यायचा आहे. तो एक रेफरन्स मिळावा म्हणून हाच एक या व्हिडिओचा हेतू होता. तर जी खरेदी केली आहे ती मी 3 भागात डिव्हाइड केली आहे. एक म्हणजे जनरल जे आपल्या घरात आपल्याला लागते ते, दुसरं म्हणजे किचन स्वयंपाकघराशी रिलेटेड आणि तिसरं म्हणजे किड्स रिलेटेड. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला जनरल ज्या गोष्टी घेतल्या आहेत त्या दाखवते. स्टोरेज बॉक्स म्हणजे हा फोल्डेबल आहे. ऑर्गनायझर आपण याला म्हणू हवं तर. याची मला खासियत एक आवडली आहे की इथे खाली ही झिप आहे आणि ती झिप लावल्यानंतर हे असं खाली टाकलं की याचा हा स्टोरेज बॉक्स बनतो आहे. तर हे टोटल आम्ही 4 घेतले आहेत. किचन ट्रॉली असो, भांड्यांचं असो, स्टेशनरी असो, कुठल्याही कपाटांमध्ये वस्तू ठेवण्याच्या आधी ह्या मॅट्स टाकायच्या आहेत. हे मी ना साड्यांसाठी किंवा जे आपले महागाचे कपडे आहेत ते ठेवण्यासाठी, जे आपण खूपच रेअरली वापरतो, त्याच्यासाठी हे एक ऑर्गनायझर मी घेतलंय. ह्याची क्वालिटी खूप छान आहे. आपण आपल्या ट्रॉली बॅग मध्ये टाकू शकतो आणि असं हँडी पण आहे. त्यानंतर हा एक साईड टेबल घेतला आहे. टेबल याच्यासाठी घेतला की बाल्कनीत कधीतरी छान वातावरण होते, मग चहा कॉफी तिकडे घ्यायची आहे, कधीतरी वाटतंय किड्स रूम मध्ये बसून काहीतरी खायचं आहे किंवा इथे हॉलमध्ये बसून खाताना, त्यासाठी चहाचे 2 कप 2 नाश्त्याच्या डिश मावतील असं हा साईड टेबल वस्तू ठेवायच्या आहे. त्या वर येऊन दिसायला हव्या असतील तर हे त्याची उंची वाढवण्यासाठी. हे एक इथे जे आहे दिसते माझ्या मागे, ती आहे लॉन्ड्री बॅग बाथरूम मध्ये ठेवण्यासाठी. आणि हे प्लास्टिकचं आहे त्याच्यामुळे आपण ओले कपडे याच्यात टाकले तरी किंवा वरतून पाणी पडलं तरी पण हे खराब होणार नाही. काही इथे ऑर्गनायझर घेतले आहेत आम्ही. 2 घेतले. आमचं फर्निचर व्हाईट थीमचं असल्यामुळे जे वॉर्डरोब आहे त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी हे घेतले. 149 रुपयाला 10 हँगर असे हे 2 आम्ही दोघांसाठी घेतले आहे आमच्या वेगळे वेगळे. सगळ्या खिडक्या आणि हे बाल्कनीचं स्लायडिंग जे आहे ते ग्लासचं आहे. तर हे ग्लास वायपर. हे किचन ट्रॉलीमध्ये किंवा जनरल कुठे पण आपण असा यूज करू शकतो. 79 रुपीजलाच हा ट्रे आहे. मी तर हा किचन ट्रॉलीमध्ये वापरते. एक गोष्ट स्वीडनला पण मी वापरायची, लिंट रोलर म्हणतात ह्याला. लिंट म्हणजे आपल्या कपड्यांना जे असे धागे धागे निघतात ते लिंट काढायला हे रोलर आहे आणि हे त्याचं रिफिल आहे. हे 4 रिफिल आहे याच्यात. 1 2 3 4. कात्र्या खूप चांगल्या वाटल्या ह्या 2. 149 रुपयाला ही जोडी आहे. सोप डिस्पेन्सर क्वालिटी चांगली आहे, स्मूथ आहे म्हणून मी हे एक घेतलंय. हे पण 79 रुपीजला आहे. ज्या बॉटल्स असतात आपल्या कशाच्या, तेलाच्या, पावडरच्या, उभ्या, शॅम्पूच्या, कंडिशनरच्या, त्या सगळ्या ठेवण्यासाठी हा एक घेतला आहे. इथे तुम्ही वाचू शकता हा मेड इन इंडिया आहे. मोठे मोठ्या जे ड्रॉवर्स आहेत वॉर्डरोब मध्ये त्याच्यामध्ये ठेवायला हे घेतलं आहे मी. एकात रुमाल, एकात वॉलेट, एकात आपल्या काही चाब्या, एकामध्ये वॉच, असं सगळं ठेवलं. माझ्यासाठी मी ना हा एक रेनकोट घेतलाय. पोंचू कफ्तान स्टाईल रेनकोट आहे. हा 700 रुपयाला आहे पण एकदम सॉफ्ट आहे याचं रेक्झिन आणि बिलकुलच ओलं होत नाही. आता आपण पाहूया किचन मधलं काय काय घेतलं. स्वीडनच्या किचनचा मी टूर केला होता तेव्हा तिथल्या काही गोष्टी तुम्हाला आता परत इथे आल्या आहेत असं दिसेल. आपण पहा, भांडे धुतो, विसळून ठेवतो आणि ते तसेच ओट्यावर ठेवतो. त्याच्याऐवजी हे एक कॉटनचं आहे, हे ठेवायचं आणि त्याच्यावरती हे ठेवायचं. म्हणजे हे पाणी ऍब्सॉर्ब पण करेल, धूळ त्याच्यामध्ये जाणार नाही भांड्यांमध्ये आणि भांडे छान स्वच्छ राहतील. त्यानंतर हा एक रॉड घेतला आहे मी किचन कट्ट्याचा, जो पॅरल कट्टा आहे तिथे लावून घेण्यासाठी. त्याच्या हुक्स पण घ्यायलाच लावण्याच्या या हुक्स आहेत ज्याला आपण काही वस्तू आपल्या लटकवू शकतो. हे पण मी किचनलाच ठोकून घेणार आहे. याला इथे तुम्हाला दिसत असेल क्लिप्स. आणि त्यानंतर मग ह्याला आपण वस्तू अडकवू शकतो आपल्याला ज्या ज्या रोजच्या हाताला लवकर लागतील अशा हव्या आहेत त्या वस्तू.
एक भांड्याचं टोपलं आपलं कसं असते ना, तसं हे स्वीडिश भांड्याचं टोपलं आहे. आणि काही काही गोष्टी तर खूपच स्वस्तात मिळाल्या. त्यातलं हे एक आहे. रेवा, तन्वी आणि मी, आम्हाला तिघींनाही डब्यामध्ये लोणचे चटण्या आवडतात, तर त्याच्यासाठी हा घेतला आहे. हा खूपच क्यूट आहे. 69 रुपीजला हे 3 डब्या, म्हणजे 23 रुपयाला एक. हा सुद्धा 3 डब्यांचा सेट मी आम्हा तिघी मायलेकींसाठी घेतलेला आहे. ही स्पेशालिटी आहे इथली, लीड वेगळे आपण लावू शकतो. रिमूव्हेबल लीड आहेत त्याचे. जे स्नॅक्स मुलींना मी देते, कधी कधी पॉपकॉर्न देते, कधी मखाणे देते, त्याच्यासाठी हा छान. कलरचे वेगळे वेगळे, डार्क पिंक, लाईट पिंक आणि ग्रे, हे असे 2 डब्बे घेतले. हे पण याच्यावर MRP 279 आहे, पण हे 149लाच मिळाले आहे. डाळ तांदूळ ठेवण्यासाठी मी हे घेतले आहे. हे नॅपकिन्स कॉटन मला फार आवडते, तिथे जे मिळते ते. मेड इन मलेशिया. IKEAची तीच स्पेशालिटी आहे की वेगवेगळ्या कंट्रीज मधल्या सगळ्या वस्तू तिथे एकत्रित असतात. बऱ्याच हा एक अजून मुलींना वेगळ्या आकाराचे बर्फाचे क्यूब नाही म्हणता येणार, क्यूबचा आकार ठरलेला असतो, पण ह्या मोल्ड मध्ये चॉकलेट पण बनवू शकतो किंवा बर्फ पण. कधीचं मला हे एक घ्यायचं होतं, आईस्क्रीम स्कूप. पुढची वस्तू आहे सोलाणं. माझ्याकडे जे सोलाणं आहे त्याला आता अगदीच 12 वर्ष झाले आहेत वापरून, पण हे ना आता याचं ब्लेड खूप शार्प असल्यामुळे याला हे लावलेलं आहे इथे प्लास्टिक. पण हे जरा महाग आहे. 349 रुपीजला हे सोलाणं आहे, पण मला हे फार आवडलं आहे. हे आपले वाईन ग्लासेस जे आहेत ते लावण्यासाठी हे आहे. इथनं हे फक्त आपण काचेला किंवा कशाला लावायचं, मी इथे फोटो दाखवते तुम्हाला त्याचा. असे 2 स्टँड घेतलेले आहेत, स्टीलचे आहेत ते, आणि त्याला व्हाईट कलर दिलेला आहे. एक गोष्ट कधीची मला घ्यायची होती ती म्हणजे हा चाकू किंवा कात्री, अशा वस्तू ज्या शार्प आहेत, ज्या ट्रॉलीमध्ये आपण ठेवतो आणि अचानक घाईघाईने घेतो, आपल्याला लागते पहा बोटाला, त्यासाठी मी हा नाईफ स्टँड घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण ह्या नाईफ अशा उलट्या लावू शकतो. ह्या ना आम्ही चौघांसाठी मी 4 घेतले आहेत. सेम छोटीशी डब्बी आहे. सलाद आपण रोजच्या डब्यामध्ये जे नेतो ते नेण्यासाठी ह्या मला फार आवडल्या. झाकण पण पक्का आहे आणि क्यूट आहे, छोटूशी आहे, कलर पण छान आहे. सगळ्यात स्वस्त वस्तू 2-3 होत्या, त्यातली ही एक आहे 19 रुपयाची. बटर नाईफ ह्या 400 रुपयाला 4 आहेत, एकदम जड आहेत त्या. तर इथे हे छोटा चमचा, मोठा चमचा आणि 4, हे 4 दुणे 8 असे आम्ही 8 घेतलेले आहे. अजून एक आवडलेली वस्तू जी खूपच स्वस्त वाटली ती म्हणजे ह्या डब्याच्या पिशव्या. छान मोठ्या आहेत. इथे याला असा वेलक्रो आहे. मुलींचे 2-3 डब्बे पण याच्यामध्ये मावतील, चांगली अशी ही मोठी पिशवी आहे. आणि मेन म्हणजे हे कापड आता पावसाळ्यात वापरण्यासाठी, कापड म्हणण्यापेक्षा पॉलिस्टर असल्यामुळे पावसात वापरण्यासाठी एकदम सेफ आहे, ओलं नाही होणार. किचन मध्ये आपण क्रॉकरी कॅबिनेट्स जे लाकडी केले असतात, हे त्याला असं फिक्स करायचं. ह्याच्यामध्ये मी नॅपकिनच्या आपल्या घड्या ज्या आहेत त्या आपण कुठेही लटकवतो, नाहीतर ग्रेनाइट वरती वाळत घालतो, तर हे त्याच्यासाठी घेतलंय याचं. आणि तिथे ना सगळं असं डिस्प्ले केलेलं आहे. असं नुसतं पाहिल्यावर आपल्याला कळणार नाही की ही वस्तू कशासाठी वापरायची आहे, पण ऍक्च्युअल मध्ये तिथे किचन मध्ये त्यांनी हे लावलेलं आहे आणि त्याच्यावरती नॅपकिनच्या घड्या ठेवल्या आहे. तर ही मला फार आवडलेली गोष्ट आहे स्वयंपाकघरात. त्याचप्रमाणे हे एक स्टँड आहे. याच्यावरती आपण आपले जे कप आहेत चहाचे, कॉफीचे, दुधाचे, जे ओलेच तसे लाकडावर ठेवून खराब होत, त्याच्यासाठी हे पण मला एक आवडलंय. किंवा चहा साखरेच्या डब्यांची हाईट पण बरोबर इथे मॅच होते. ह्या क्लिप्स तर आता कॉमन आहे आपल्याकडे, आपण ह्या डीमार्ट मधनं पण घेतो. 99 रुपीजला हे मिळालं आहे. आणि याच्यामध्ये टोटल हे तिथे ना X म्हणजे किती नंबर आहेत ते लिहिलेलं असते स्वीडिश लँग्वेज मध्ये. 8 आणि 8 16 आणि 10 26 अशा ह्या साईजच्या टोटल 26 क्लिप्स आहेत याच्यामध्ये. 99 रुपीजला 26 इज अ गुड डील. हा पण एक मघा घेतला तसाच मी डबा घेतला आहे. हा 129ला आहे. अद्रक, आलं जे असते ते फ्रेश राहण्यासाठी माझ्याकडे काहीच नव्हतं, मी म्हटलं हा आपण त्याच्यासाठी घेऊ. नॉनस्टिकचे काही भांडे मी घेतले आहे. खरं नॉनस्टिक तेवढं आपल्यासाठी हेल्दी नसते, पण घाईच्या वेळात पटकन बनवायचं आहे, लोणी कढवायचं आहे, अशा वेळेस मी ते वापरते. आणि ही गोष्ट माझी स्वीडनच्या किचन मधली सगळ्यात आवडती होती, जी मी इथे पण घेतली. भाज्या जेव्हा आपण धुतो सिंक मध्ये, पटकन घाईनी लवकर करायचं आहे, एकीकडे आपण भाज्यावर पाणी सोडून त्या पाणी झरायला ठेवून देऊ शकतो आणि दुसरीकडे आपलं बाकी काही राहिलेलं काम करू शकतो. तर हे असं वाढलं की हे तिथे फिक्स होते, नळाखाली ठेवायचं. आणि हे याला स्टँड आहे इथे, हे ॲज अ स्टेनर आपण यूज करू शकतो. किंवा ना दुसरा कशा पण साठी आपण याचा वापर करू शकतो. वडे तळायला इथे मी आता घावण बनवले आहे ते याच्यात ठेवले.
तर ही जाळी मला फारच उपयोगी वाटली. किचन मधल्या या सगळ्या गोष्टी होत्या ज्या मला तुम्हाला दाखवायच्या होत्या. आता दाखवते मुलींसाठी म्हणजे किड्स साठी तिथे काय काय विशेष गोष्टी आहेत ज्या रिझनेबल पण आहेत आणि क्वालिटी पण त्याची चांगली आहे. लहान मुलं घरात असले ना की प्रचंड पसारा त्या घरात असतो. तर आमच्या घरात मुलींचे कपाट आम्ही दोघींचे सेपरेट केले असले तरी त्यांचं सामान नुसतं त्याच्यामध्ये कोंबलेलं. म्हणजे मला भीती वाटते कधी कधी कोणासमोर ते दार उघडलं तर त्यातनं सामान सगळं खाली न पडो, म्हणून हे बरेचसे ऑर्गनायझर्स त्यांच्यासाठी घेतले आहे. ह्या बास्केट 2 घेतल्या आहेत. तशा त्या त्यांना आता हँडी नाही आहेत, थोड्या मोठ्या आहेत, पण ह्या या हेतूने घेतल्या की यातनं लगेच त्यांना दिसेल काय ठेवलेलं आहे, कोणता ड्रेस घालायचा आहे. घरात घालायचे सगळे कपडे मी त्या दोघींच्या 2 खणांमध्ये ह्याच्यामध्ये ठेवणार आहे. खेळणे घरभर पडलेले असतात, चालताना कधी ते पायाला लागतात, कधी मुलीच त्याच्यावरून पडतात. तर हा एक कंटेनर खेळण्यांसाठी मला खूप आवडला आहे. इझी ॲक्सेस आहे, असा सहज उघडता येण्यासारखा आहे. झाकण पण याला काही फार पक्क नाहीये. 250 रुपयाचा हा आहे आणि 100 रुपयाचं हे लीड आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर झाकण नको असेल तुम्ही फक्त कंटेनर घेऊ शकता. तर हे पण 2 घेतलेले आहेत मी रेवा तन्वीच्या खेळण्यांसाठी. आमच्यासाठी दोघांसाठी जसे मी हँगर घेतले आहेत ब्लॅक कलरचे तसे हे कलरफुल हँगर्स मुलींसाठी घेतले आहेत त्यांच्या वॉर्डरोब मध्ये लावायला. आता नवरात्र आहे, कन्यापूजनला मी त्यांच्या मैत्रिणींना बोलवणार आहे. तर ह्या प्लेट्स आहेत, हे मेड इन स्वीडन आहे. ह्या स्वीडनला पण माझ्या घरी होत्या. आणि हे त्याच्यासोबतच 6 पेले आहेत. हे मी रेवा तनूसाठी आणलेले आहेत. पेला नाही, ग्लास. मला खूप जण हसतात मी पेले म्हणते. हा एक ना मिक्स स्पून सेट आहे, हा पण 99 रुपीजला आहे. 6 फोर्क, 6 बटर नाईफ आणि 6 स्पून, असे टोटल हे 18. ज्या कलरचे प्लेट आहे त्याच कलरचे ग्लास आणि त्याच कलरचे हे स्पून. हे दोघींसाठी डिजिटल क्लॉक घेतले आहेत. हे अलार्म क्लॉक आहेत. ह्याच्यामध्ये ह्याचं मॅन्युअल दिलेलं आहे कसं आपण यूज करायचं आहे. तर ह्या दोघींच्या स्टडी टेबल पाशी हे 2 क्लॉक छोटेसे क्यूटसे. हे पण एक ऑफर मध्ये होतं. ऑफर मधल्या गोष्टी गेल्यावर लगेच डिस्प्ले मध्ये आपल्याला दिसतात. तर हे जे पफ आहे ह्याचा हा 3चा सेट आहे. हे पण खूप स्मूथ आहे, चांगल्या क्वालिटीचे. आपण डीमार्टला जातो तेव्हा माझा तरी नेहमीचा अनुभव आहे की लिस्टमध्ये जे जे असते त्याच्यापेक्षा वेगळ्याच 2-4 जास्तीच्या वस्तू घेतल्या जातात. तर इथे पण आमचं तसं झालं. मेन उद्देश आमचा सगळे स्टोरेज ऑर्गनायझर घेणे हाच होता, पण तरीही काही वस्तू लिस्टमध्ये नव्हत्या, विचारात पण नव्हत्या, तरी घेतल्या गेल्या. त्यातलंच हे एक उदाहरण. हे मला प्रचंड आवडलं. फार खर्च मी एरवी करत नसते, पण ज्या गोष्टी खरंच आवडतात त्या पण मी सोडत नसते, त्या घेतच असते. तर हे ना एक अँटिक पीस आहे, एकदम छान. हे ना एक अलार्म क्लॉक आहे, पूर्वीच्या काळी असायचं तसं वाला. जो अलार्म आपण लावू तर असा छान आवाज याला येणार आहे. तर हे मला फार एक आवडलं, क्यूटचं. ही एक गोष्ट मला आवडली. ही पाहिल्यावर असं वाटू शकते की हे बाथरूम स्टूल आहेत, पण हे बाथरूम स्टूल नाही आहेत. हे मुलींसाठी वापरायचे स्टूल 2 घेतले आहेत. आता पहा, त्यांचं वय असं आहे की काही गोष्टींना त्यांचा हात पोहोचतो आहे, काही गोष्टींना थोडीशी त्यांना मदत लागते. 2 फाईल होल्डर जे आहेत ह्याच्यात त्यांचे पुस्तकं आणि नोटबुक 2 आहेत हे. तर हे टोटल 4 घेतले आहेत, 2 रेवाला, 2 तन्वीला. लास्टला आता 2 वस्तू ज्या अगदी आम्ही पण निघताना लास्टला घेतल्या, त्या म्हणजे हे 2 चाकं असलेले ऑर्गनायझर. तर अशा ह्या सगळ्या वेगळ्या वस्तू आम्ही घेतल्या. खूप वस्तू अजून पण छान छान तिथे होत्या. बेडशीट्स छान होते, ब्लँकेट्स छान होते, पण त्याची आता गरज पण नव्हती आणि तेवढं बजेट पण नव्हतं. एकदा भेट देऊन पहा, बऱ्याचशा गोष्टी भारतातल्या इथे मिळतात. आणि एक महत्वाची गोष्ट की भारतीय लोकांना खूप सारा रोजगार या स्टोअरमुळे मिळालेला आहे. तर आपण नक्की जाऊन पहा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आयकिया स्टोअर कसं वाटलं, तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर आयकिया स्टोअरला जाऊन आले तर ती पण कमेंट मला जरूर करा. मला नक्कीच छान वाटेल. खूप सारी मेहनत घेऊन हे व्हिडिओज तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत असतो. आवडत असतील तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा. लवकरच भेटू एका वेगळ्या विषयासोबत वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून, बी हॅपी, टेक केअर. जय महाराष्ट्र.